सोलापुर नगर निगम की योजना में बीफ मार्केट के उल्लेख पर हिंदुत्ववादी संगठनों ने तीव्र विरोध जताया। भाजपा विधायक देवेंद्र कोटे की मध्यस्थता के बाद निगम ने इसे प्रिंटिंग मिस्टेक बताया और कहा कि वास्तव में मटन मार्केट प्रस्तावित है। नगर निगम जल्द ही शुद्धिकरण पत्रक जारी करेगा। मूलगांव के स्लॉटर हाउस में गोवंश नहीं काटा जाएगा और निगरानी के लिए समिति बनाई जाएगी। आयुक्त ने आश्वासन दिया कि कोई अवैध गतिविधि नहीं होगी। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महापालिकेच्या असलेल्या मिळकती विकसित करण्याची जाहिरात महापालिकेने प्रसिद्ध केली होती। त्यांनी त्याबाबतचे विकासकांचे मतं जाणून घेण्यासाठी जाहिरात दिलेली होती। एका जागेला पूर्वी बीफ मार्केट असं संबोधलं जायचं, त्या जागेची जाहिरात बीफ मार्केट म्हणून महापालिकेने प्रसिद्ध केली होती। ती चूक लक्षात आल्यानंतरनं मी महापालिका आयुक्तांशी तातडीने फोनवर बोललो। त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली की कुठल्याही प्रकारचं बीफ मार्केट त्या ठिकाणी सुरू होणार नाही। मटन मार्केटची जाहिरात प्रसिद्ध होणं अपेक्षित होतं। नजर चुकीने किंवा टायपिंग मिस्टेक किंवा त्या जागेला पूर्वीपासून बोलीभाषा त्या नावाची असल्यामुळं ते शब्द तिथं वापरले गेलेले। तातडीने महापालिका त्या संदर्भातलं शुद्धीपत्रक काढेल असा शब्द मला महापालिका आयुक्तांनी दिला होता आणि तो त्यांनी सेम डे त्या संदर्भातला शुद्धीपत्रक काढलेला आहे। मुळेगाव रोडला बांधून तयार असलेल्या कत्तलखान्याबाबतची जाहिरात आहे असं महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी महापालिकेचा वैद्यकीय अधिकारी म्हणजे वेटरनरी डॉक्टर त्या ठिकाणी असून ठेवला जाणार असून CCTV कॅमेरे असतील आणि जी सुपरविजन कमिटी आहे ती सुपरविजन कमिटीमध्ये गोरक्षकांचा देखील त्यामध्ये समाविष्ट केलं जाणार आहे असं महापालिका आयुक्तांनी सांगितलं। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या मोठा मास ज्याला राज्यात किंवा देशात बंदी आहे अशा प्रकारचा पशुधन त्या ठिकाणी कत्तल केली जाणार नाही अशी महापालिका आयुक्तांची भूमिका आहे। परंतु शहरातल्या काही संघटनांनी त्याबाबत आक्षेप घेतलेला आहे। मी आयुक्तांशी बोललो, त्या बाबतची जी हिअरिंग मला वाटतं 9 तारखेला का मंगळवारी आहे, त्यावेळीच आयुक्त ह्या सगळ्या संघटनांची मतं जाणून घेणार आहेत आणि निश्चितच याबाबत जर काही चुकीचं होणार असेल असं वाटत असेल तर आपण हा विषय स्थगित ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाला विनंती करूयात आणि वरिष्ठांशी बोलून या ठिकाणी जो कायद्यात आहे कायद्यात बसणारा निर्णय व्हावा अशी आपण निश्चितच भूमिका मांडूयात।